नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर उपमा बनवण्यासाठी इथं मी बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी, थोडीशी उडीद डाळ घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 छोटे कांदे घेतलेले आहेत कट करून, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी मऊ लुसलुशीत उपमा तयार होतो जर अशा पद्धतीनं बनवला तर. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. तर इथं मी कढई घेतलेली आहे. तर त्या कढईमध्ये सुरुवातीला हा जो आपण रवा घेतलेला आहे तो मी व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर तेल न टाकताच हा रवा मी 2-3 मिनिटे भाजून घेणार आहे आणि नंतर आपण कांद्यासोबत वगैरे हा रवा भाजून घेणार आहोत. तर मीडियम गॅसवरतीच मी हा रवा भाजून घेणार आहे. तेल वगैरे मी काही टाकलेलं नाही. सुरुवातीला कढई गरम करून घेतली आणि नंतर रवा टाकलेला आहे. तर 3-4 मिनिटे हा रवा आहे बघा मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. तर आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर रवा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते सुरुवातीला. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. कढई गरम आहे त्यामुळे तेल सुद्धा लगेच गरम होईल. तर तेल गरम झालेलं आहे. आता आपण सुरुवातीला तेलामध्ये टाकणार आहोत मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडलेली आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जिरं. आता टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. सोबतच कढीपत्ता आणि हिरवी मिरची सुद्धा मी टाकणार आहे, म्हणजे एकत्रच हिरवी मिरची कांद्यासोबत वगैरे भाजून छान आहे. तर कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त असं डार्क रंगावरती नाही भाजायचा. तर काही जण उपम्यामध्ये हळद टाकतात, काही लोक नाही टाकत, पण मी आज हळद टाकून उपमा बनवणार आहे. आता मी टाकणार आहे उडीद डाळ. तर उडीद डाळ टाकल्यानंतर सुद्धा ही व्यवस्थित मी कांद्यासोबत थोडीशी भाजून घेणार आहे. तर आता मी टाकणार आहे अर्धा टोमॅटो. टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण मला उपम्यामध्ये टोमॅटो आवडतो त्यासाठी मी टोमॅटो टाकते. तर टोमॅटो सुद्धा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता मी टाकणार आहे हळद. हळद टाकल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे सुरुवातीला, कारण की आता तेलामध्ये हा रवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण तेल वगैरे न टाकता रवा जो आहे तो भाजून घेतला होता. तर आता मी या कांद्यासोबत वगैरे हा रवा तेलामध्ये 1-2-3 मिनिटे भाजून घेणार आहे, म्हणजे उपमा अगदी छान होतो.
तर हे बघा, रवा टाकल्यानंतर सुद्धा मी छान असं हे भाजून घेतलेलं आहे. आता मी टाकणार आहे पाणी. पाणी थोडंसं जास्तच टाकते मी, कारण की उपमा थोडासा मऊ असला की खायला छान लागतो. आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. हे परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे हा उपमा. तर उपमा छान असा शिजलेला आहे. आता मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. गॅस बंद करून घेते आणि ती कोथिंबीर आपल्याला छान अशी उपम्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर हे बघा, तयार आहे अगदी मऊ लुसलुशीत असा उपमा. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपमा एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या ज्या माझ्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.